संपादन केली तर त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक घेणार आहे आयोजकांकडून, म्हणजेच सन्माननीय नितेश कडू यांच्याकडून. ओव्हर टू यू सौरभ. पण ती लोक गेले असतील कुठे आहेत माहित नाही. जिंकले कोण, गावचे तुकडे आहे का कोण? चला एकवीरा दोकोडे, चला बॅट्समन पाठवा. मांडवा, माफ करा, एकवीरा दोकोडे संघाने आपण पाहतोय टॉस जिंकून येथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी हा सामना पाहिला तर अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला. विशाल सुखधरेचा झंझावात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळेच आपण पाहतोय वागेश्वरी दोकोडे हा संघ सामना जिंकतोय. चला पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे लगेच. अलिबाग cricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय चला पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरभ भुरे मनपूर्वक स्वागत करतोय. नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय कोणता संघ येथे मात्र बाजी मारतोय. चला सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे विनय, तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय राजेश. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सर्वेश आपण पाहतोय. एकवीरा दोकोडे संघाचं हे घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावरती पाहूया एकवीरा दोकोडे संघाचा इथे मैदानावरती खेळ मात्र कशा रीतीने होतोय. कारण की टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्यांनी घेतलाय. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांकडून इशारा आलाय. प्रणित मोहिते आपण पाहतोय मुख्य पंच आहेत. त्यानंतर लेख पंच आपण पाहतोय राकेश कडू, गुणलेखक म्हणून आपण पाहतोय रुपेश भगत. मी स्वतः सौरभ भुरे समालोचक आणि माझ्या समेत निनाद कदम. वळतोय सामन्याकडे. पहिला चेंडू सर्वेशचा लेग स्टंपच्या बाहेर येथे पिच झालाय. वाईटचा इशारा पंच करतायत आणि पहिली धाव येथे साईनाथ मांडवा संघाला अवांतर स्वरूपाने येथे मात्र मिळते. भगवा चषकामध्ये आपण पाहतोय सहभागी झालेल्या संघांचं येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. अहोया गोलंदाज राईट अमोर द विकेट. सर्वेशच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळतोय. हलक्या हाताने फटका खेळला पॉइंटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे मात्र अंगलटी आलाय आणि फलंदाज येथे मात्र रनआउटच्या स्वरूपात पहिला बाद होतोय साईनाथ मांडवा संघाचा. अथर्व फलंदाज वीर आहे. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय.
धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 2 धावा. पहिला चेंडू स्कोर शीट वरती लागलाय. सर्वेश गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलंय सर्वेशने. सर्वेशच्या चेंडूवरती आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. तोपर्यंत एक धावावर येथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने येथे वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. जेथे पहिल्या षटकाचाच खेळ चालू आहे. साईनाथ मांडवा विरुद्ध एकविरा धोकोडे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघ अगदी खूप कमी प्रमाणात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु तो जोश तो जल्लोष घेऊन येते मैदानावरती जरूर उतरलेत या भगवा चषक आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळचा चेंडू फुल टॉस गिफ्ट मिळालंय फलंदाजाला. ते गिफ्ट स्वीकारलंय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. डीज मास्टर धन्यवाद. येथे कडक स्ट्रोक पाहायला मिळतो फलंदाज अथर्वच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय माफ करा राजेशच्या बॅट मधून येथे मात्र सुंदर असा फटका आलाय. धावसंख्या आपण पाहतोय येथे वाईट स्वरूपाने धावसंख्या डबल अंकांमध्ये पोहोचली आहे. 10 धावा. मिस्टर आपण पाहिलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर 10. यावेळेला आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन आडव्या बॅटने फटका खेळला. रनआउटची संधी समोर होती. ती संधी येथे मात्र गमावली आहे. राजेश आपण पाहतोय अगदी जोरदार रित्या रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन करतोय. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय सर्वेश. यावेळचा फटका चेंडू मात्र डीप वाईड एज मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. कॅचच्या स्वरूपात येते मात्र फलंदाज अथर्व बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज येथे मात्र आपण पाहतो एक मोठा स्ट्रोक खेळल्याच्या नादामध्ये बाद होतोय अथर्व. कॅचच्या स्वरूपात येथे मात्र सर्वेशला येथे मात्र विकेट्स मिळाली. शेवटचा चेंडू आहे या षटकामध्ये. नवीन फलंदाज आलाय लावण्य, विनय आणि फलंदाज अथर्व येथे मात्र बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होते या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. टाकण्याचा प्रयत्न 11 धावा धावफलकावरती. पुढे सरसावून खेळण्याचा जरूर प्रयत्न यष्टीच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद. सुंदर यष्टी रक्षण पाहायला मिळतंय. 3rd विकेट डाऊन साईनाथ मांडवा. तर आपण पाहतोय यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीचे सामने पाहायला मिळणार आहेत. कारण की आपण पाहिलं तर दिलखुश आवाज संघ काही कारणास्तव येथे येऊ शकणार नाही. त्यामुळे आपण पाहतोय भाविक 11 गावदेवी धोकोडे संघाला आपण पाहतोय पुढे वाटचाल देणार आहोत. तर विनंती करतो पहिला पुकार असेल गावदेवी धोकोडे निर्दोष विरुद्ध वागेश्वरी धोकोडे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण येथे टॉस साठी यायचं आहे. गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार तसेच वागेश्वरी धोकोडे संघाचा कर्णधार आपण कृपया प्लीज टॉस साठी यायचं आहे. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला. पहिल्या षटकामध्ये मात्र सर्वेशने 2 विकेट्स काढल्यात, 11 धावा खर्च केल्यात, एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला होता. एकूण 3 गडी बाद झालेत. आता मात्र राजेशला किल्ला लढवावा लागणार आहे. राजेशला 4 षटकांमध्ये आपण पाहतोय कमीत कमी 40 ते 45 धावा इथे धावफलकावरती लावाव्या लागणार आहेत. तर पाहूया यावेळेला दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज एकविरा धोकोडे संघाकडून.
योगेशच्या हातामध्ये चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. योगेशचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे जरूर आपण पाहतोय येथे फुटवर्कचा इथे त्याने जरूर वापर केलाय. पायाचा आधार घेतलाय, कव्हर मध्ये एकच धाव मिळते. स्ट्राइक रोटेट झाले. सुमित नवीन फलंदाज आलाय. सुमितची कामगिरी पाहूया येथे मैदानावरती कशा प्रकारे होते. आपल्या संघासाठी येथे धावा बनवणारी खेळी त्याला मात्र करावी लागणार आहे. राजेशला येथे मात्र साथ द्यावी लागणार आहे. तर पाहूया हा चेंडू. यावेळचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. तो प्रयत्न येथे मात्र आपण पाहतोय असफल ठरतोय. धावसंख्या येथे स्थिर आहे 12 धावा. दुसरं षटक चालू आहे. योगेश गोलंदाजी करतोय. पाहूया हा चेंडू. यावेळचा चेंडू यॉर्क केला होता. रनआउटचा खतरा समोर आहे, परंतु क्षेत्ररक्षण येथे मात्र खराब होते. दुसरी धावेसाठी जरूर प्रयत्न करतायत, परंतु येथे दोघांमध्ये आपण पाहतोय चांगला कॉल होतोय. अगदी परफेक्ट टायमिंग वरती येथे कॉल झालाय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने वाढली आहे. 13 धावा धावफलकावरती. योगेश चांगलं षटक जरूर फेकताना आपण पाहतोय. यावेळचा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा राजेशचा प्रयत्न होता. राजेशचा हा प्रयत्न मात्र आपण पाहतोय असफल ठरतोय. योगेशची पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे बहरणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आपण पाहतोय इथे डॉट टाकलेत योगेशने या षटकामध्ये. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पाहूया हा चेंडू. माफ करा, आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती मात्र एक येथे सिंगल धाव आली आहे. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. भगवा चषक 2022 नितेश कडू फाउंडेशन आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश कडू, शिवसेना शाखा प्रमुख धोकोडे, राजेश ऑन द स्ट्राइक. राजेशच्या याने जबरदस्त बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे ऍक्शन मध्ये आलाय. चांगली फेक केली. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा येथे खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 2 षटक पूर्ण 15 धावा. 15 रन्स इन स्कोर बोर्ड आपण पाहतो धावफलकावरती. 2 षटकांचा येथे खेळ पूर्ण होतोय. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकांच्या खेळामध्ये पाहूया यावेळेला कशा प्रकारे कामगिरी केली जाते. गोलंदाजांकडून येथे आपण पाहतोय अचूक मारा होतोय की फलंदाज येथे आपण पाहतोय टॉप गिअर मध्ये कामगिरी करतायत. येणारे 12 चेंडूच ठरवणार किती धावांचं टार्गेट एकविरा दोकोडे संघाविरुद्ध येथे दिलं जातंय. पाहूया येथे थोडंसं जरूर रिस्क उचलावी लागणार आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, रिक्स घेत चला मित्रांनो. आपण पाहतोय जिंकलात तर आपण पाहतोय यशस्वी व्हाल आणि हारलात तर आपण पाहतोय एक अनुभव आपल्या वाट्याला येऊ शकतो. निखिल मोरे यांच्याकडून सुवर्ण संधी आपण पाहतोय. लागोपाठ 3 विकेट्स काढल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठ 3 षटकार दिले तरी गोलंदाजासाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश कडू, शिवसेना शाखा प्रमुख धोकोडे यांच्याकडून. याच गोलंदाजाने आपण पाहतोय वेगळ्या मैदानावरती मात्र आपण पाहतोय गेल्या वर्षी 3 षटकार दिले होते. प्रणय येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. विकेट किपर योगेश आपल्या जरूर येथे बॉडीचा आधार घेतोय चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती येथे मात्र धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. 15 रन्स 15 धावा धावफलकावरती येथे लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. प्रणय लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना राजेशचा फटका येथे मात्र फसलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय हाफ चान्स येथे पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र कुठल्याही परिस्थितीत रोखत नाहीये. पाहूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. रनआउटची संधी होती. बॅकअप येथे मात्र मिळतोय. तोपर्यंत 2 धावा येथे स्कोर शीट वरती वाढतायत. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 17 धावा धावफलकावरती लागतायत. उद्या आपण जर पाहिलं 17 मार्च, उद्या खऱ्या अर्थानं आपण पाहतो होळीचा दिवस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे मारा करत असताना राजेशने इथे 2 धावा पटकावल्यात. पुढील चेंडू गोलंदाज प्रणयचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय विकेट किपर
ची येथे मात्र चूक झाली आहे. अंपायरचा इशारा जरूर आमच्यापर्यंत आलेला नाहीये. यस इट इज व्हाईट प्लस एक डिक्लेअर धाव. 2 धावांचा इथे बोनस मिळतोय साईनाथ मांडवा संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. 19 स्कोरबोर्ड. 19 धावा धावफलकावरती इथे लागतायत. गोलंदाज प्रणय इथे मात्र आपण पाहतोय रनअप मध्ये आपण पाहतोय थोडीशी गडबड इथे झाली आहे. त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती आलाय. यावेळचा फटका आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅट अँड फ्युरियस षटकार राजेशच्या बॅट मधून. आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसता तर मंदिरावर राहिले नसते कळस. मंदिरावर राहिले नसते कळस. जबरदस्त फटका इथे निघालाय. 25 धावा धावफलकावरती येथे लागतायत. जबरदस्त प्रणयवरती हल्ला बोल केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. रनआउटची खतरा समोर, परंतु तो खतरा येथे मात्र टळलाय. राजेश येथे आपण पाहतोय त्याच्या समोर धोक्याची घंटा होती. ती धोक्याची घंटा येथे मात्र सरकली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 26 धावा धावफलकावरती लागतायत. 26 रन्स इन स्कोरबोर्ड. 26 धावा धावफलकावरती लागतायत. 26 रन्स आपण पाहतोय. कार्लोस ब्रॅथवेट याचा जर्सी नंबर. इडन गार्डन वरती आपण पाहतोय जेव्हा 2016च्या T20 विश्वचषकामध्ये 19 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला आपण पाहतोय बेन स्ट्रोक वरती 4 चेंडू वरती 4 षटकार मारून वेस्ट इंडिजला आपण पाहतोय चॅम्पियन बनवलं होतं. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं डॅन ब्राऊनने गायलेलं गीत चॅम्पियन चॅम्पियन म्हणून अक्षरशः गीत गाजलं होतं. प्रणयचा हा चेंडू पाहूया. यावेळचा चेंडू आपण पाहतोय लेग साइडच्या दिशेने फ्लिकचा फटका खेळला. डीप मधून क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 27 रन 27 धावा धावफलकावरती लागतायत. कार्लोस ब्रेथवेट बद्दल बोलत होतो मित्रांनो. आपण पाहतोय त्याला आपण पाहतोय की या महिन्याच्या सुरुवातीला आपण पाहतोय कन्या रत्न प्राप्त झालं आणि त्या मुलीचं नाव त्याने ठेवलं होतं इडन रोज. राजेशचा चेंडू आपण पाहतोय इथे जरूर फटका फसला होता. चेंडू मात्र विकेट किपर च्या बाजूने म्हणजेच लेग स्लिपच्या दिशेने चेंडू गेला डिक्लेअर परिसरामध्ये. तिसऱ्या षटकाचा आपण पाहतोय इथे खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय योगेशने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तर पाहूया शेवटच्या षटकासाठी आता मात्र कोणत्या गोलंदाजाला इथे गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. एकविरा दोकोडे संघाचं हे मैदान पाहिलं तर प्रॅक्टिसचं मैदान आहे. कारण की त्यांनीच हे मैदान ही स्पर्धा भरवण्यासाठी उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण पाहतोय नितेश कडू फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजक शिवसेना शाखा प्रमुख नितेश कडूंच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्पर्धा म्हटली की स्पर्धेसाठी आपण पाहतोय लागणाऱ्या गोष्टी या आवश्यक असतात. सर्वप्रथम आपण पाहतोय मैदान त्यानंतर सुंदर अशी खेळपट्टी, त्यानंतर आपण पाहतोय सुंदर असे पंच, गुणलेखक, सुंदर असा साऊंड सिस्टीम, त्यानंतर डीजे, सुंदर असा मंडप आपण पाहतोय आणि मैदान अगदी भगवं येथे केलेलं आहे. आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक नितेश कडू यांनी आपण पाहतोय भगवा चषक 2022 शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रितेशच्या हातामध्ये चेंडू असेल. तर पाहूया रितेशची कामगिरी या षटकामध्ये कशा प्रकारे होते. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी सज्ज झालाय. समोर फलंदाज पाहूया. यावेळचा चेंडू अगदी आपण पाहतोय डोक्यापेक्षा अधिक उंचीने टाकला होता. धावसंख्या येथे मात्र आपण पाहतोय 1 धावसंख्येने वाढली, 9 बॉलने वाढली. 29 धावा धावफलकावरती येथे लागतायत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 9+1 डिक्लेअर धाव. आणखीन 2 धावांचा बोनस येथे मात्र मिळतोय. एकही चेंडू न खर्च करता आपण पाहतोय येथे 3 धावा अतिरिक्त स्वरूपात आपण पाहतोय या षटकामध्ये गेल्यात. 1 बॅटने आले, 2 नो बॉलच्या स्वरूपात आल्यात. त्यामुळे आपण पाहतोय धावसंख्या 31 धावांवरती पोहोचली आहे.
31 धावा धावफलकावरती येथे मात्र लागल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाजाला यावेळेला टप्पा सापडलाय. बॅटची एज लागली होती, चेंडू गेलाय स्लिप परिसरामध्ये. धावफलकावरती एक धाव वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती लागतायत. चौथ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. 32 धावा धावफलकावरती इथे लागतायत आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती रितेशचा पुन्हा एकदा नो बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. डीप कव्हरच्या दिशेने इथे मात्र फटका मारतोय. तोपर्यंत आपण पाहतोय इथे एक धाव फलंदाजाने पूर्ण केले प्लस नो ची धाव. 2 धावा अशा प्रकारे वाढतायत. धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 34 रन्स 34 धावा इथे धावफलकावरती लागतायत. तत्पूर्वी विनंती करतोय चला टॉस साठी यायचं आहे. दुसरा पुकार करतोय मित्रांनो गावदेवी धोकोडे निर्दोष संघाचा कर्णधार तसेच वागेश्वरी धोकोडे संघाचा कर्णधार. चला मित्रांनो ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे आणि दुसरी इनिंग सुरू होण्याच्या पूर्वी आपण टॉस का बॉस करून घ्यायचा आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजून एकच चेंडू झालेले आहे. आपण पाहतोय इथे मात्र बेबी ओव्हर करण्यात येते. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजीसाठी विपुल येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया विपुल सुद्धा आपण पाहतोय ते मात्र खराब चेंडू टाकतोय. वाईट प्लस एक पाहिलं तर डिक्लेअर धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय इथे 2 धावांनी वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. 36 रन्स इन स्कोर बोर्ड. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर खूपच अतिरिक्त स्वरूपात धावा इथे धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पाहूया राईट अमोर द विकेट. यावेळचा चेंडू राजेशला मात्र आपण पाहतोय इथे रोखण्यामध्ये मात्र ह्या चेंडूवरती यश आलंय. चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. डिक्लेअर परिसर आहे आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग तो डीप पॉइंट आपण पाहतोय. हे बिहाइंड द विकेट पूर्ण क्षेत्र आपण पाहतोय. डीप डिक्लेअर क्षेत्र आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 37 धावा धावफलकावरती. विपुल वरती हल्ला बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत खणखणीत षटकार. जबरदस्त येथे फटका निघालाय. 43 धावा धावफलकावरती राजेशच्या बॅट मधून निघालाय. तिसरा षटकार अलाउन द कार्पेट. इथे फटका खेळतोय डीप मधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे चेंडू अडवतायत. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या मिळतायत. तिसरी धाव सुद्धा इथे मात्र मिळते. आम तो आम गुटलियों के दाम आपण पाहतोय इथे 2 प्लस 1 डिक्लेअर धाव. 3 धावा मिळतायत. 46 धावा धावफलकावरती इथे लागतायत. वागेश्वरी धोकोडे संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या कारण की आपण पाहतोय एक गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चला वागेश्वरी धोकोडे आपला कर्णधार प्लीज टॉस साठी यायचा आहे. यावेळचा फटका इथे मात्र फसलाय. योगेश चेंडू खाली येतोय. राजेशच्या खेळीचा इथे मात्र झुंजार खेळीचा इथे मात्र त्याचा अंत होतोय. अठ्ठावीस धावांची आपण पाहतोय. इथे जबरदस्त खेळी करून आपण पाहतोय इथे राजेश बाद झालाय. टाळ्यांच्या कडकडाटातून आपण पाहतोय इथे त्याचं स्वागत केलं जात आहे. शेवटचा चेंडू आहे. मंदार गावांकडून 100 रुपयांचा पारितोषिक षटकार मारला तर या चेंडूवरती जरूर लॉफ्ट केला होता. चेंडू मात्र बॅटच्या खालच्या बाजूस येथे लागतोय. चेंडू गेलाय डिक्लेअर परिसरामध्ये. 4 षटकांचा इथे खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 47 धावा. तर जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय 48 धावांचं आव्हान हे मात्र ठेवलंय एकविरा धोकोडे संघासमोर.
48 धावा म्हणजे प्रति षटक 12च्या सरासरीने येथे मात्र धावा बनवाव्या लागणार आहेत. चला वागेश्वरी धोकोडे संघाचा कर्णधार, चला टॉस साठी यायचा आहे. 48 धावांचं लक्ष्य आहे, तर 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग एकविरा धोकोडे संघाचे फलंदाज मात्र कशा पद्धतीने करतायत तर पाहूया. इथे दुसऱ्या इनिंगचा खेळ, उत्तरार्धाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतोय टॉस साठी मी निनाद कदमकडे घेऊन चालतोय. ओ टू द निनाद. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. सन्माननीय शरद पाटील यांना विनंती, आपण पुढे यायचे सर. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तत्पूर्वी मी बोलवतोय नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांना. एका बाजूला आपण पाहतोय वागेश्वरी धोकोडे संघाचा कर्णधार ऋषिकेश इथे आलेला आहे. त्याचबरोबर गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. नाणेफेकाआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्रश्न असणार आहे. जर आपण ऋषिकेश नाणेफेकीचा कौल जिंकलात तर आपण प्रथम काय घ्याल? क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेऊ. आणि क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्या रोखाल? जास्तीत जास्त 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी तुमचे प्रमुख गोलंदाज कोणते असणार आहेत आणि कोणत्या प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना तुम्ही टार्गेट कराल? गोलंदाज म्हणजे योगेश, प्रितेश, विकेश, महेंद्र आणि अनिकेत, निर्दोष यांच्यावर थोडं टार्गेट करू जास्तीत जास्त. ठीक आहे. आणि तुम्ही वागेश गावदेवी धोकोडे संघांच्या नाणेफेक जिंकली तर तुम्ही प्रथम काय केलं आणि प्रथम काय घेताना त्याच्या मागे तुमचा उद्देश काय असेल, काय प्रयत्न असेल, सामना जिंकण्यासाठी तुमची रणनीती काय असेल? आम्ही पण फिल्डिंगच घेऊ आणि बॉलिंग आमचं कसं जाम चालते सध्या. आता बॉलर आमचे पॉवरफुल टाकतात मग बॉलिंगच घेऊ आम्ही. म्हणजे गावदेवी धोकोडे संघाचं नक्कीच गोलंदाजीकडे जास्त आक्रमण आपण पाहतोय, त्यांना विश्वास आहे. सन्माननीय शरद पाटील यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय गावदेवी धोकोडे संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. आणि आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. तत्पूर्वी नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, सर्व खेळाडूंचं आणि त्या खेळाडूंच्या पाठीराख्यांचं मी निनाद कदम हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो आपल्याला मैदानाकडे. तत्पूर्वी सामना सुरू होतोय त्याआधी आपण इथे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार करणार आहोत. सन्माननीय शरद पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय शरद पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचे इथे आपण पाहतोय माईची शाल, त्याचबरोबर एक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तिथे सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातोय या भगव्या चषकामध्ये. भगवा चषक असल्यामुळे आपण पाहतोय भगवी शाल दिली जाते आणि मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. छायाचित्र देखील घ्यायचंय. सन्माननीय शरद पाटील यांचं नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगव्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. ते मंडळाच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झालेत. यानंतर सन्माननीय आशिष शिंदे यांना विनंती असेल की आपण वरती यायचं व्यासपीठावर. त्यांचा देखील मायेची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. त्यांचं देखील छायाचित्र घ्यायचंय. त्यांचे इथे सहर्ष स्वागत आहे. यानंतर सन्माननीय संजय मोहिते यांनाही विनंती असेल की आपण वरती यायचे सर. सन्माननीय संजय मोहिते यांनी पुढे यायचंय व्यासपीठावर. त्यांचंही मायेची शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आपण पाहतोय सलग 2 दिवस इथे यथोचित सत्कार सन्मान केला जातोय नितेश कडू फाउंडेशन आयोजित या भगव्या चषकामध्ये. यानंतर सन्माननीय नितीन पडवळ यांना विनंती असेल की आपण वरती यायचंय, व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय नितीन पडवळ यांचा इथे मायेची शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार केला जातोय आणि त्यांचंही छायाचित्र इथे घ्यायचंय. यानंतर शशिकांत दुबासे यांचे इथे सत्कार होते. तत्पूर्वी आपण वळूया मैदानाकडे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले.
पहिला चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने ढकलून काढला, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. खरा फेक आणि तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय, चौथ्या धावेचा इथे पात्र प्रयत्न केला जात नाहीये, कारण अंततः खेळाडूच्या हाती चेंडू आलेला आहे. पहिल्या चेंडू अखेरीस धावसंख्या पण पाहतोय 3 झालेली आहे. शशिकांत दुबासे, सन्माननीय शशिकांत दुबासे इथे उपस्थित असतील तर त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर वर पाहतोय अंदिल, मजर, समीर, हर्षद आणि शैलेश यांनी इथे उपस्थिती नोंदवली. त्याबद्दल नितेश कडू फाउंडेशन तर्फे मी त्यांचं इथे स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. यावेळेस जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. फलंदाजीसाठी आपण पाहतोय फलंदाज सर्वेश आणि त्याच्या साथीला प्रथमेश आलेला आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. आपण पाहतोय इथे त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय, उजवी अशी उखडलेली आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता फलंदाज पूर्णतः त्यांनी लाईन मध्ये मिस केली आणि त्यानंतर चेंडू सरळ जाऊन यष्टनवरती आढळलाय. 3 चेंडूंचा इथे खेळ झालाय पहिल्या षटकातील. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावसंख्या झाली 4 धावा, 47 धावा धावफलका लावल्या होत्या फलंदाजी करताना. ते म्हणजे साईनाथ मांडवा संघाने त्यामध्ये 28 धावांची आकर्षक खेळी 3 षटकांनी सजवली ती फलंदाज राजेशने आणि त्या खेळीच्या जोरावरती साईनाथ मांडवा संघाने 48 धावांचं आव्हान दिलंय. ते एकविरा धोकोडे संघासमोर. एकविरा धोकोडे संघाचं हे घरचं मैदान, घरच्या खेळपट्टीवर त्यांना साधेसा खेळ करणं आवश्यक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रितेश. पहिला चेंडू ती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, टॉप एक चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. रितेशला इथे जीवदान लाभतंय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय का पाहायचंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रितेश धावच्या स्वरूपात बाद. आपण पाहतोय इथे गडबड गोंधळ आणि कॉलिंगची कमतरता. गडबड गोंधळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये तर कॉलिंगची कमतरता आपण पाहतोय रितेश आणि त्याच्या साथीला असलेला फलंदाज प्रथमेश या दोघांमध्ये. आणि ह्या धावेविषयी आपण पाहिलं तर सहजरित्या ही धाव पूर्ण होणं आवश्यक होतं. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय रितेश इथे धावचित होतोय आणि एकविरा धोकोडे संघासाठी आकर्षक पारितोषिक आहे. भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक सुधीन लक्ष्मण पाटील यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया या पारितोषिकाचा लाभ उचलता येतोय का कोणत्या खेळाडूला. यावेळेस लवेश प्रयत्न करतो मोठा फटका मारण्याचा आणि चेंडू चाललाय पण सीमारेषे पार, दणदणीत चौकार. आशिष गावण या खेळाडूंनी झेल टिपला तो मोबिन मास्टर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येईल. आशिष गावण या खेळाडूसाठी नक्कीच पारितोषिक लावलं जात आहे. आणि लवेश पुन्हा एकदा प्रयत्न करतोय पण फटक्यामध्ये टाइम होत नाहीये. चेंडू व्यवस्थित आपण पाहतोय बॅटच्या चेंडूचा विशेष संपर्क होत नाहीये, केवळ 1 धाव मिळते. आशिष गावण यांनी जर डाय मारून झेल टिपला तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे सन्माननीय प्रणित कडवे यांच्याकडून.
सन्मान्य प्रणित कडवे यांच्याकडून आशिष गावण या खेळाडूसाठी 500 रुपये पारितोषिक येईल जर त्याने डाय मारून झेल टिपला आणि आधी गोलांटी उडी मारून नंतर झेल टिपला तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आणि हे पारितोषिक येणार आहे ते सन्मान्य नितेश कडू यांच्याकडून. आधी गोलांटी उडी आणि त्यानंतर झेल टिपला. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 10 धावा. पहिल्या षटका अखेरीस आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. जिंकण्यासाठी आता विचार केला इक्वेशन समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ह्या 18 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे तब्बल 38 धावांची. 48 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी एकविरा धोकडे संघाला. नवीन गोलंदाज प्रणित येतोय साईनाथ मांडवा संघाकडून. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाच्या ची धाव दिली जाते धावफलकावर लागते. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय यावेळेस लवेच्या बातम्याला फटका. चेंडू हवेत. चेतुशी चेंडू खाली. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. पण पाहतोय लवेश एक आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके लगावण्यात तरवेज आहे. मात्र आज या सामन्यामध्ये त्याला आपल्या नावाला साजेसा खेळ करता येत नाहीये. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. इथे यश संपादन करतोय आपल्या षटकामध्ये तो गोलंदाज प्रणित. आणि एक चांगला झेल टिपलाय. एका चांगल्या खेळीनंतर ते क्षेत्ररक्षक राजेशने उपयुक्त अशी 28 धावांची खेळी केली आणि एक चांगला झेल टिपलाय. आता पाहूया प्रणितचे पुढील चेंडू कशा प्रकारे येतात या षटकातील. कशा प्रकारे त्याचा सामना केला जातोय. आणि अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. थँक्यू डीजे मास्टर. 2 चेंडूवरती आपण पाहतोय इथे 2 विकेट्स गेलेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू आणि धावची तोडण्याची शक्यता. फलंदाज दुर्दैवीरित्या इथे धावचीत झाला असंच म्हणावं लागेल. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय या षटकात धावा येत नाहीयेत पण फलंदाजांची रांग लागलेली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. एक फलंदाज झेलची स्वरूपात, दुसरा फलंदाज यशची स्वरूपात, त्रिफळाची स्वरूपात आणि त्यानंतरचा फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला. इथे 1 धाव पूर्ण होते. फलंदाजांना आता मात्र मोठे फटके मारणं आवश्यक आहे. दोन्ही नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात. एका बाजूला योगेश
सुयोग, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते विनयला 12 धावा धावफलकावर लागल्यात आणि आता मात्र पूर्णतः अडचणीत सापडल्या असं म्हणावं लागेल तो एकविरा धोकोडे संघ. चेंडू पायावरती आदळतोय, लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील केलं जात आहे, मात्र पंच तटस्थ भूमिकेत. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. एक चेंडू बाकी आहे या षटकातील आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च झाल्यात. एक अप्रतिम षटक, एक कंजूस षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रणित. अंतिम चेंडू हे अप्रतिम आपण पाहतोय. निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. 5 गडी बाद 12 धावा. सलामीवीर विशेष खेळी साकारू शकले नाहीयेत. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज ही विशेष काही करू शकले नाहीयेत आणि आता मात्र आपण पाहतोय टेल एंडर्स याला सुरुवात झालेली आहे. पाहूया हे खालच्या क्रमाचे फलंदाज किती धावा आपल्या संघासाठी जोडतात. यापैकी कोणता खेळाडू एक आकर्षक खेळी करून आपल्या संघाला म्हणजेच एकविरा धोकोडे संघाला विजय मिळवून देतो का. कारण आता आव्हान कठीण होत जात आहे. 12 चेंडूने 12 धावा आल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर आवश्यकता आहे ती म्हणजे 36 धावांची. 12 चेंडू 36 धावा याचा अर्थ प्रति षटकामागे 18ची सरासरी राखायचे म्हणजे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं आवश्यक आहे. यावेळेस जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. नवीन गोलंदाज निलेशच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू निसटतोय. चेंडू चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी प्राप्त करतोय आणि फलंदाज फटका मारण्याच्या प्रयत्नात असफल ठरतोय. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडूने दबाव दडपण हे वाढणार आहे कारण धावसंख्या मोठी आहे. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर विशेष धावा आल्या नाहीयेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकात एक कंजूस षटक आपण पाहिलं ज्यात 2च धावा खर्च केल्या गोलंदाज प्रणितने आणि त्या दरम्यान 3 महत्वपूर्ण विकेट्स देखील त्याने प्राप्त केल्या. यावेळेस चेंडू खेळायचा की सोडायचा ह्या प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू पायाचा वेध घेतोय. इथे लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय ह्या चेंडूवरती कोणती धाव दिली जात नाहीये कारण डेलिब्रेटचा इशारा येतो पंचांचा. यावेळेस ऑफ साइडला लागलेला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ द चेंज चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. एकेरी 2 धावा नक्कीच चिंतेचा विषय नसणार आहेत त्या साईनाथ मांडवा संघासाठी कारण एकविरा धोकोडे संघाला जिंकण्यासाठी अजूनही बऱ्याच धावा जमवायच्यात. 17 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा निलेशचा एक चांगला चेंडू. आणि फलंदाज विनयला आपण पाहतोय निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एक अवांत स्वरूपाची धाव दिली ते धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा विचार केला तर ह्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आणि त्यानंतर येणारा षटक. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. अवांत स्वरूपाची धाव दिली जाते. 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता.
फलंदाजांना ह्या चेंडूवरती मोठा फटका लगावणे आवश्यक आहे, अन्यथा अंतिम षटकांमध्ये बऱ्याच धावा जमाव्या लागतील. अंतिम चेंडूवरतीही कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. याचा अर्थ 3 षटकांचे ते खेळ पूर्ण झालाय. अंतिम षटकात 6 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे एकविरा धोकडे संघाला विजयासाठी, ती म्हणजे 29 धावांची. 6 चेंडू 29 धावा. आधुनिक क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर 5 षटकारांची आवश्यकता. पण आतापर्यंत ज्याप्रमाणे गोलंदाजी क्रम आपण पाहतोय, ज्याप्रमाणे फलंदाजांनी कामगिरी केली, त्या प्रकारात आपण पाहतोय केवळ 2 चौकार लगवलेत, एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे जी धावसंख्या पहिल्या 3 षटकामध्ये आली नाहीये त्याही पेक्षा जास्त धावा अंतिम षटकात बनवायच्यात त्या एकविरा धोकडे संघाला. यावेळेस 9+1 अशा स्वरूपात 2 धावा. नवीन गोलंदाज अनिकेत येतोय आणि सुयोगसाठी सन्माननीय नितेश कडू यांच्याकडून आकर्षक पारितोषिक आहे. जर त्याने 5 षटकार लगवले आणि हा सामना जिंकून दिला एकविरा धोकडे संघाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला येणार आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता 27 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज झेलचित प्रकारात बाद झालाय. प्रतीशला आपण पाहतोय. आपण पाहतो पहिला चेंडू अवांत स्वरूपाचा. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज झेलचित प्रकारात बाद झालाय. नवीन फलंदाज प्रतीश येतोय स्ट्राईक एंडवर. आणि अनिकेतचा चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान, अशक्यप्राय आव्हान झालेलं असं म्हणावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पाहूया पराभव इथे अटळ आपल्या पाहायला मिळतोय, मात्र जे पराभवाचं अंतर आहे ते काही प्रमाणात कमी करता येते का प्रतीशला. प्रतीशने नक्कीच फटका लावलाय. झेल टिपण्याची संधी, ते झेल निसटतोय. केवळ एकाच धावेवरती समाधान मानता येतं ते दोन्ही फलंदाज. आणि दोन्ही फलंदाजांचे उतरलेले खांदे आपल्याला सांगतायत की ह्या सामन्यात आम्ही जवळजवळ पराभव निश्चित केलेला आहे. पराभव आमचा अटळ आहे. पण मित्रांनो, आपण पराभवाचं जे अंतर आहे ते मात्र नक्कीच कमी करू शकता. यावेळेस फटका येतोय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. 5 चेंडू निर्धाव खेळून काढले. आपण पाहतोय विनयच्या बॅटमधून अंततः धाव आले, चौकार आलाय. आणि यावेळेस चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी. धाव संख्या 27. 21 धावांची आवश्यकता. आणि चेंडूंचा विचार केला तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू 21 धावा, अशक्यप्राय आव्हान. अंतिम चेंडू म्हणजे हा सामना संपण्याची केवळ औपचारिकता. आणि अंतिम चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि हा सामना जिंकलाय तो साईनाथ मांडवा संघाने. नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी एकविरा धोकडे संघाचा नक्कीच आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर या सामन्यात विजेत्या संघाचा राजेश हा खेळाडू ठरतोय सामन्याचा मानकरी, ज्याने 3 षटकांनिशी आक्रमक 28 धावांची खेळी केली आणि एक चांगला झेल देखील टिपला. म्हणूनच ह्या कामगिरीसाठी साईनाथ मांडवा संघाच्या राजेश या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे, ते म्हणजे सामनाचा पुरस्कार देऊन. चला, राजेश याने सामनाचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं. एका रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीत
मैदानातून बाहेर यायचे साईनाथ मांडवा संघाने. अपोलोचे मास्टर मुबीन यांना विनंती असणार आहे की आपण पुढे यायचं आणि आपल्या शुभ हस्ते राजेश या गुणी खेळाडूला सामन्याचा किताब देऊन गौरवित करायचे. तर पुढील सामन्यात आपण पाहतोय गावदेवी धोकोडे विरुद्ध वाघेश्वरी धोकोडे या दोन संघांमध्ये होणारा सामना. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातला दुसरा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसातला. गावदेवी धोकोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते वाघेश्वरी धोकोडे संघाला. धोकोडे गावातील दोन्ही संघ, दोन्ही संघांना समान शुभेच्छा. आपण पाहतोय सामनेरचं आकर्षक किताब देऊन आपण पाहतोय राजेश या गुणी खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन, वेल डन, वेल प्लेड राजेश. अभिनंदन तुझं आणि तुझ्या संघाचं. स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा. चला.